मित्रांनो, या व्हिडिओमध्ये हा जो व्यक्ती आहे तो उत्तर प्रदेशमध्ये पकडला गेला, जो 20 वर्षांपासून भेसळयुक्त आणि बनावट दूध तयार करून विकत होता. 1-2 नाही, 20 वर्षांपासून. त्याला पकडलं कसं माहितीये का? त्याने स्वतःची 8वी डेअरी सुरू केली होती आणि तिथे काम करणाऱ्या लोकांना शंका आली आणि त्यांनी शोध घेतला तर समजलं की हा व्यक्ती 20 वर्षांपासून केमिकल पासून तयार केलेलं दूध विकत आहे. विशेष गोष्ट अशी आहे, जेव्हा पोलीस या व्यक्तीला पकडायला गेले तेव्हा भेसळयुक्त दूध आणि केमिकल पासून तयार केलेलं दूध यातला फरक पोलिसांना देखील ओळखणं सहज शक्य होत नव्हतं. कारण या व्यक्तीने एवढं परफेक्ट संशोधन करून केमिकल बनवलं होतं की 1 लिटर केमिकल पासून 500 लिटर दूध बनवलं जात होतं आणि या दुधाची फॅट देखील चांगल्या क्वालिटीची होती. म्हणजेच सर्वसाधारण व्यक्ती हे दूध केमिकल पासून बनवलेलं आहे हे ओळखूच शकत नाही. पहा, आपल्या देशात ना जेवढी दुधाची मागणी आहे तेवढं दुधाचं उत्पादन नाही, म्हणून भेसळयुक्त दूध तयार करून विकणाऱ्यांची संख्या खूप जास्त वाढली आहे. आणि या भेसळयुक्त दुधामुळे जे शेतकरी दूध व्यवसाय करून ओरिजिनल दूध विकतात ना, त्यांच्या दुधाला तर भाव मिळत नाही. पण असं भेसळयुक्त दूध आणि या दुधापासून बनवलेले पदार्थ आपण आवडीने खातो. जरा विचार करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेच फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या.